हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह या चॅप्टर मधील सेकंड पॉइंट जो आहे मॅक्सिमा अँड मिनिमा ऑफ ए फंक्शन. हे ॲप्लिकेशन बघा. मॅक्सिमा अँड मिनिमा. मॅक्सिमा म्हणजे काय? ए फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज मॅक्झिमम. दिलेले फंक्शन हे मॅक्झिमम कधी असेल बघा. त्याला दोन कंडिशन्स आहेत. इफ dy बाय dx इज इक्वल टू 0 ॲट x इज इक्वल टू a and d square y by dx square, that is the second derivative of y, is less than 0 at point x is equal to a, then this function is said to be maximum. म्हणजे इथे तुम्हाला काय करायचं आहे? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ y अँड सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ y काढायचं आहे. ॲट x इज इक्वल टू a ला किंवा dy by dx इज इक्वल टू 0 कन्सिडर करून x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. जो येणारा पॉइंट जो आहे त्या पॉइंटला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ही व्हॅल्यू काढायची. ती जर लेस दॅन 0 येत असेल म्हणजे निगेटिव्ह येत असेल तर तुमचं फंक्शन हे मॅक्झिमम असणार आहे. याच्या उलट मिनिमम काय असणार आहे? ते जर डेरिव्हेटिव्ह दॅट इज द डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर हे जर पॉझिटिव्ह येत असेल तर ते तुमचं फंक्शन काय असणार आहे? मिनिमम असणार आहे. अतिशय सोपा पार्ट आहे हा पण. A function y is equal to f of x is said to be the minimum if dy by dx is equal to 0 at x is equal to a and d square y by dx square is positive at x is equal to a. Then y is said to be the minimum. Examples पाहूया आपण. First example, find the maximum value of y. y हा कर्व दिलाय, फंक्शन दिलेला आहे, त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची. लक्षात ठेवायचं मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे दिलेल्या y चं dy बाय dx काढायचं आणि d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर काढायचं. इथपर्यंत लक्षात आलं की पुढचं लक्षात येईल. बघा, गिवन कर्व इज y इज इक्वल टू 4 मायनस x स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर 1. So differentiate with respect to x, we get d by dx of y is equal to d by dx of given function. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय असणार आहे? dy बाय dx. आता इथे 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस आहे तसंच, x चे डेरिव्हेटिव्ह 1 मायनस साइन आहे तसंच आणि x स्क्वेअर चे डेरिव्हेटिव्ह 2x. सो हियर वी गेट dy बाय dx इज इक्वल टू -1 मायनस 2x. याला इक्वेशन नंबर सेकंड म्हटलंय. हे इक्वेशन्स लक्षात ठेवा. 1 2 3 नेमिंग करायचं. त्यानंतर आहे बघा, आता परत अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू इक्वेशन सेकंड. आता सेकंड जे इक्वेशन आहे dy बाय dx त्याचा आपण परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. सो हियर वी गेट d बाय dx ऑफ dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ 1 मायनस 2x. आता dy बाय dx चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. आता इथं सेपरेट डेरिव्हेटिव्ह केलं. 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस साइन आहे तसंच 2 कॉन्स्टंट बाहेर इला x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 1. सो हियर वी गेट d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू -2. हे इक्वेशन नंबर 3. इथं ब्रॅकेट केलं तर स्क्वेअर ब्रॅकेट केलं तर उत्तम ते दिसतं व्यवस्थित. आता फ्रॉम इक्वेशन सेकंड आता आपण dy बाय dx आणि d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता आपल्याला dy बाय dx इज इक्वल टू 0 कन्सिडर करून x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो फ्रॉम इक्वेशन सेकंड dy बाय dx इज इक्वल लेट dy बाय dx इज इक्वल टू 0. व्हॅल्यू पुटअप करा. काय येणार आहे? -1 मायनस 2x इज इक्वल टू 0. सो हियर वी गेट -2x इज इक्वल टू इकडे घेतल्यानंतर +1. सो x इज इक्वल टू -1/2. x ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली dy बाय dx इज इक्वल टू 0 कन्सिडर करून. आता इक्वेशन 3 वरून d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर ॲट पॉइंट x इज इक्वल टू -1/2 ला काय आहे ते लिहायचं. पण इथं ऑलरेडी कॉन्स्टंट दिलाय म्हणजे तीच व्हॅल्यू असणार आहे. सो फ्रॉम इक्वेशन 3 d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर ॲट पॉइंट x इज इक्वल टू -1/2 काय आहे? -2 विच इज लेस दॅन 0. जर लेस दॅन 0 असेल म्हणजेच निगेटिव्ह येत असेल देन दिस फंक्शन सेड टू बी मॅक्झिमम फंक्शन. सो y इज मॅक्झिमम ॲट x इज इक्वल टू -1/2. ओके. आता आपल्याला काय सांगितलंय? हे फंक्शन ह्या पॉइंटला काय असणार आहे? मॅक्झिमम असणार आहे. आता तुम्हाला y मॅक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. म्हणजेच मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजेच y ची मॅक्झिमम व्हॅल्यू. सो ॲट पॉइंट x इज इक्वल टू -2 ॲज y इज इक्वल टू 4 मायनस x स्क्वेअर y मॅक्स इज इक्वल टू
x ची व्हॅल्यू -1/2 पुटअप करा. काय असणार आहे 4 minus -1/2 -1/2 square. So here we get 4 minus plus 1/2 minus 1/2 चा स्क्वेअर काय असणार आहे 1/4 असणार आहे. सो हिअर वी गेट LCM चा मी 4 काढलाय. सो 4 × 4 16. इथे येणार आहे 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल 2/4 minus 1/4. सो हे सिम्प्लिफिकेशन केलं तर इथे मिळते आपल्याला y max is equal to 17 divided by 4. लक्षात येते का बघा. आता आपल्याला इथे मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितले. त्यासाठी मी काय केलं तर दिलेल्या y वरून मी dy/dx काढला. त्यानंतर d² y/dx² काढला. आता इथं लकीली -2 म्हणजे हा कॉन्स्टंट आला त्यामुळे ऍट पॉइंट जो काही x येईल त्या तिथं व्हॅल्यू ही कॉन्स्टंटच लिहिली गेली. कधी कधी x मध्ये येते त्यावेळेस तिथं व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. त्यानंतर dy/dx is equal to 0 कन्सिडर करून मी x ची व्हॅल्यू काढली म्हणजेच पॉइंट आणि त्या पॉइंटला d² y/dx² ची काय व्हॅल्यू असेल ती फाइंड आउट केली. ती जर व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर तुमचं दिलेलं फंक्शन हे मॅक्झिमम असणार आहे. पॉझिटिव्ह असेल दिलेलं फंक्शन हे काय असणार आहे मिनिमम असणार आहे. आता इथं निगेटिव्ह आहे मॅक्झिमम आलं. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ y. सो म्हणजेच y मॅक्स ची व्हॅल्यू काढायची y ची व्हॅल्यू. सो दिलेलं फंक्शन जे yच असते त्याच्यामध्ये तुम्ही तो x ची व्हॅल्यू पुटअप करायची आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायची की जी व्हॅल्यू काय असणार आहे तुमची मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे. सो हिअर वी गेट y max is equal to 4 minus -1/2 -1/2 स्क्वेअर आणि तिची व्हॅल्यू असणार आहे ती काय असणार आहे मॅक्झिमम व्हॅल्यू आणि ती आली तुमची 17/4. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. नेक्स्ट एक्झाम्पल आलंय बघा. फाइंड द मिनिमम व्हॅल्यू ऑफ x plus 1/x. इथे तसंच मिनिमम असेल मॅक्झिमम असेल काढणार तुम्ही पहिल्यांदा dy/dx नंतर d² y/dx². सो लेट y is equal to x plus 1/x. दिस इज इक्वेशन 1. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता इथं डेरिव्हेटिव्ह घेऊन इथे तुम्हाला व्हॅल्यू मिळाली dy/dx ची 1 मायनस काय असणार आहे 1/x². याला इक्वेशन सेकंड म्हणा. इथे स्क्वेअर ब्रॅकेट करा जेणेकरून तुम्हाला त्या व्हॅल्यूज परत यूज करायच्यात लगेच आयडेंटिफाय होतील. अगेन डिफरन्शिएट इक्वेशन सेकंड विथ रिस्पेक्ट टू x वी गेट. आता इथं 1 मायनस 1/x² आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट केलं. इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ dy/dx इज d² y/dx² येईल. 1चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस आता इथं मी 1/x² आहे तो x⁻² लिहिलाय. याचं डेरिव्हेटिव्ह असते x⁻n नुसार n × x⁻n−1. सो हिअर वी राईट मायनस साइन आहे तसंच -2 × x⁻² -1. So here we get minus +2 x⁻³ that is the 1/x⁻3. हे झाली d² y/dx² ची व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचंय तर x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ती कशी करणार आपण dy/dx is equal to 0 कन्सिडर करून. स्टेप्स फक्त लक्षात ठेवा अतिशय सोपा पार्ट आहे. आता लेट dy/dx is equal to 0 पुटअप करा dy/dx ची व्हॅल्यू 1 मायनस 1/x² is equal to 0 फ्रॉम 2. त्यावरून x ची व्हॅल्यू फाइंड आउट करा 1 is equal to 1/x². सो x² is equal to 1 आणि स्क्वेअर रूट घेतल्यानंतर प्लस और मायनस 1 येणार आहे. इथे x च्या आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाल्या +1 आणि -1. आता नाउ वी कन्सिडर आता x is equal to 1 साठी d² y/dx² ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. d² y/dx² ऍट पॉइंट x is equal to 1 आणि d² y/dx² काय 2/x³. व्हॅल्यू पुटअप करा x is equal to 1. हिअर वी गेट 2/1³ that is the 2 which is a positive. जर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येत असेल तर y हा काय असतो मिनिमम असतो त्या पॉइंटला. सो y इज मिनिमम ऍट पॉइंट x is equal to 1 आणि इथे आपल्याला तीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची फक्त मिनिमम. ऍट पॉइंट x is equal to 1 ला y हा काय येणार आहे मिनिमम. सो वी पुट x is equal to 1 in y. As y is equal to x plus 1/x, y minimum is 1 plus 1/1. 1 plus 1 that is the 2 which is a minimum value of y. लक्षात येते का बघा. काय करायचं dy/dx काढायचं d² y/dx² काढायचं. त्यानंतर dy/dx is equal to 0 कन्सिडर करा. x ची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि त्या x चे व्हॅल्यूज घेऊन d² y/dx² मध्ये पुटअप करा. त्यावरून जर पॉझिटिव्ह ती व्हॅल्यू येत असेल तर तुमचा y हा मिनिमम असेल. निगेटिव्ह येत असेल तर y हा मॅक्झिमम असेल आणि त्यावरून y max आणि y minimum फाइंड आउट करायचं. नाउ वी कन्सिडर नेक्स्ट एक्झाम्पल.
Find maximum and minimum value of the function x cube minus 18x square plus 96. दिलेलं फंक्शन कन्सिडर केलं मी y is equal to this is equation 1. Now differentiate with respect to x. डेरिव्हेटिव्ह घेतलं त्यावरून dy by dx याची व्हॅल्यू मला मिळालेली आहे 3x square minus 36x plus 96. आता परत आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. सो अगेन डिफरन्शिएट इक्वेशन सेकंड विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट d square y by dx square is equal to त्याचं डेरिव्हेटिव्ह बघा काय ते 6x minus 36. डेरिव्हेटिव्ह झालं. आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी आपण काय कन्सिडर करणार आहे dy by dx is equal to 0. सो नाउ लेट dy by dx is equal to 0. 3x square minus 30x plus 96 is equal to 0. इथे 3 भाग जातोय मी घालवलेला आहे. इथे मिळाले x square minus 12x plus 32 is equal to 0. इथे पार्ट्स पडतायत अवयव पडतायत. इथे काय येणार आहे 8 चौक 32. सो x minus 4 x minus 8. दिस टू ब्रॅकेट चा प्रोडक्ट काय 0. सो हियर वी गेट आयदर x minus 4 is equal to 0 or x minus 8 is equal to 0. So here we get either x is equal to 4 or x is equal to 8. आता आपल्याला मॅक्झिमम आणि मिनिमम ह्या दोन्ही व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. आता आपण इक्वेशन 3 वरून 3 काय असतं आपला d square y by dx square त्याच्यावरून at point x is equal to 4 ला काय व्हॅल्यू येते आणि 8 ला काय व्हॅल्यू येते बघूया. नाउ फ्रॉम 3 d square y by dx square at point x is equal to 4 व्हॅल्यू तिथे पुटअप करा x is equal to 4. 6 into 4 minus 36 आणि ते सिम्प्लिफाय करून ती व्हॅल्यू -12 की जी लेस दॅन 0 आहे म्हणजेच निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असेल तर y हा काय असतो मॅक्झिमम असतो ॲट दॅट पॉइंट. सो y इज मॅक्झिमम ॲट x इज इक्वल टू 4. ऑल्सो ॲट पॉइंट x इज इक्वल टू 8 d square y by dx square इज व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर इथून येतो +12 विच इज अ पॉझिटिव्ह. तो जर पॉझिटिव्ह येत असेल तर y हा मिनिमम असतो ॲट दॅट पॉइंट दॅट इज द x इज इक्वल टू 8. सो y इज मिनिमम ॲट x इज इक्वल टू 8. नेक्स्ट एक्झाम त्यानंतर बघा आता आपल्याला माहिती झालं की ॲट पॉइंट x इज इक्वल टू 4 ला y हा मॅक्झिमम असेल आणि x इज इक्वल टू 8 ला y हा मिनिमम असेल. त्यावरून आपण आता y मध्ये इक्वेशन 1 मध्ये x इज इक्वल टू 4 अँड 8 पुटअप करून y मॅक्स आणि y मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करूया. सो ॲज y इज इक्वल टू x क्यूब मायनस 18x स्क्वेअर प्लस 96 फ्रॉम 1 ॲट x इज इक्वल टू 4 काय असणार आहे मॅक्झिमम असणार आहे. व्हॅल्यू 4 पुटअप करा सिम्प्लिफाय करा आन्सर येते तुमचं 160. सो पॉइंट ऑफ मॅक्झिमम इज ती व्हॅल्यू आपण x इज इक्वल टू 4 केले तो x कोऑर्डिनेट आणि हा y मॅक्स काढला तो y कोऑर्डिनेट. सो पॉइंट ऑफ मॅक्झिमम काय असणार आहे 4 आणि 160. ऑल्सो x इज इक्वल टू 8 ला y मिनिमम काय असणार आहे बघू. y मिनिमम इज इक्वल टू व्हॅल्यू पुटअप करा सिम्प्लिफाय करून येतो 128 which is a y minimum. So point of minima is 8 and 128. Next example है show that x raised to x is minimum at x is equal to e. आता इथं y is equal to x raised to x आहे याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं त्याआधी फंक्शन रेस्ट फंक्शन आहे लॉगरिथमिकने आपण हे सोडवूया टेकिंग लॉग ऑन द बोथ द साइड्स. log y is equal to log x raised to x. So here we get x into log x. आणि आता तुम्ही त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तुम्हाला माहिती आहे डिफरन्शिएट लॉगरिथमिक डिफरन्शिएशन कसं करायचं त्यानुसार तुम्ही डेरिव्हेटिव्ह त्याचं घेतलंय ते तुम्हाला मिळाले dy by dx is equal to y into bracket 1 plus log x. परत त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. अगेन डिफरन्शिएट सेकंड विथ रिस्पेक्ट टू x we get d by dx of dy by dx आणि ते डेरिव्हेटिव्ह घेऊन आपल्याला इथं मिळालेलं आहे y अपॉन x प्लस y इंटू 1 प्लस लॉग x ब्रॅकेट स्क्वेअर. इथं y ची व्हॅल्यू पुटअप केली x रेस टू x आणि इथं d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर मिळालं तुम्हाला इक्वेशन 3. आता आपण dy by dx इज इक्वल टू 0 कन्सिडर करून x ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. इथं मी पुटअप केलेले x ची व्हॅल्यू येते तुमची 1 अपॉन e आणि इक्वेशन 3 ॲट पॉइंट x इज इक्वल टू 1 अपॉन e ला व्हॅल्यू परत फाइंड आउट केली ती आली पॉझिटिव्ह म्हणजेच y हा मिनिमम असणार आहे ॲट पॉइंट 1 अपॉन e ला. त्याच पद्धतीने इथं 5व्या एक्झाम्पल मध्ये
डिवाइड 80 into 2 parts such that their product is maximum. इथं 1 पार्ट मी x कन्सिडर केला, दुसरा पार्ट काय असणार आहे